बहिणीचा एक बिझनेस होता, मग त्याच्यात कशी एंट्री झाली तुझी? तर जेव्हा तिने मला सांगितलं तू करू शकतेस का, तेव्हा मी विचार केला की का नाही. किती वर्ष नोकरी झाली आहे? 10-12 वर्ष प्रोडक्शन स्वतःचं करत होतो आम्ही. जाहिराती बनवत होतो, पॉलिटिकल कॅम्पेन्स करत होतो. फार 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 सस्टेनेबल फॅशन म्हणजे काय पहिल्यांदा सांगतो आम्हाला. की जी गोष्ट तुम्ही घालता नेसता ती गोष्ट तुमच्यावरती, तुमच्या स्वतःवरती आणि एन्व्हायरमेंट ह्याच्यावरती त्याचा परिणाम काय होतो हे लक्षात घेऊन जी गोष्ट तुम्ही घालता नेसता त्याला सस्टेनेबल फॅशन हे म्हटलं जातं. जेव्हा विश्मीला फेस मिळाला तर ब्रँडिंगचा काय विचार केला? म्हणजे मला विश्मीचा लोगो हा कोणी उलटा नाही तर कलरही चेंज केला ना तर मला पटत नाही. लोकांना असं वाटतं 2-4दा केलं की गोष्टी इनफ होतात, पण ह्या ऑनगोईंग ठेवाव्या लागतात. माझ्या दर महिन्याला माझ्या मार्केटिंगच्या बजेटमध्ये एक बजेट असतो इन्फ्लुएन्सरचा आणि तो मी नियमितपणे अजूनही करते. नमस्कार, मी नीलम उमराणी येदलाबादकर, घे भरारीची को फाउंडर. आज आपल्याकडे आलेली आहे विश्मी ब्रँडची शीतल पवार. अत्यंत स्वतंत्र विचाराची, इंडिपेंडंट, कुठल्याही सोसायटीचे जे नॉर्म्स आहेत तेच पाळले पाहिजेत असं न मानणारी आणि स्वतःचं एक वेगळं थिंकिंग असणारी, पण अत्यंत इंडिपेंडंट स्त्री, जिने आपल्या एंट्रीनंतर त्या ब्रँडला एक उंची दिली. तिला भेटून आपल्याला हे माहीत करून घ्यायचं आहे की एखादा साडीचा ब्रँड हा नुसता स्वस्त साड्या विकून होत नाही, तर आपण आर्टिझन्सना बरोबर घेऊ शकतो. हँडलूम, हँडीक्राफ्ट हे जे मार्केट आहे, जे आर्टिझन्स आहेत, आज आपल्या देशामध्ये इतक्या कला आहेत विविध प्रकारच्या, पण त्या आर्टिस्टना ती व्हॅल्यू नाही मिळत, साड्यांना त्या किमती नाही मिळत. त्यासाठी तळमळीने काम करणारी ही एक शीतल पवार आज आपल्याला भेटून हे सांगणार आहे की आर्टिस्ट आणि हँडलूम आणि आपला देश हे किती मोठी गोष्ट आहे, ज्याच्यासाठी आपण कुणीच काम करत नाही आहे, आणि ते करणारी शीतल. हॅलो. हॅलो, नमस्कार. हाय, नमस्कार ताई. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे तू शीतल पवार म्हणून मला संबोधित केलं. नाहीतर पूर्ण जग मला विश्मीच्याच नावाने ओळखतं. ते मला आवडतं सुद्धा, पण शीतल. ॲक्च्युअली तुझा इंटरव्ह्यू जेव्हा घ्यायचा ठरला त्यावेळेला पहिल्यांदा मी तुझं नाव स्वतःच्या डोक्यात ठेवलं, कारण मी तुझं नाव विश्मी या नावाने सेव्ह केलं. सो ही असते मला वाटतं ब्रँड आयडेंटिटी, ती जी तू क्रिएट केली आहेस आणि तुझ्या बळावर क्रिएट केली आहेस. सो तुझं खूप अभिनंदन त्याबद्दल. थँक्यू. आणि मला वाटतं की आज आपल्याकडे खूप स्त्रिया असतात, माझ्याकडे तर खूप येतात साडी हा बिझनेस घेऊन. त्यांच्यासाठी तुझा इंटरव्ह्यू हा एक वेगळी दिशा देणारा ठरेल असं मला खूप इच्छा आहे ती, आणि व्हावं. आय होप सो. येस. सो तू मला थोडीशी तुझी बॅकग्राऊंड सांग की तुझं शिक्षण काय आहे, कारण ते पण इंटरेस्टिंग आहे. तू नोकरी केलीस ते पण एक इंटरेस्टिंग आहे गोष्ट. सो ह्या दोन्ही गोष्टीबद्दल मला थोडी माहिती दे. ठीक आहे. माझं शिक्षण BMM म्हणजेच बॅचलर ऑफ मास मीडिया जर्नलिझममधून मी केलेलं आहे. जर्नलिझममधून फक्त शिक्षण घेतलेलं आहे, पण माझं सगळं वर्किंग हे होतं मास मीडिया सेल्समध्ये. म्हणजे माझं फर्स्ट जॉब होता सब टी व्हीमध्ये, त्यानंतर दैनिक भास्कर ग्रुपमध्ये, त्यानंतर झी मीडियामध्ये, अशा मोठ्या मोठ्या मीडिया कंपनीमध्ये मी मीडिया सेल्स हे ऑलमोस्ट 10 वर्ष मी सेल्स केलेले आहेत. त्यानंतर खूप वैताग आला. सेल्स हे खूपच कठीण काम आहे, इझी काम नाही आहे. आव्हानात्मक असं. एकदमच जास्त. त्यानंतर 2012 साली मी आणि तेव्हाचे माझा पार्टनर वैभव पंडित, आम्ही दोघांनी मिळून अद्भुत या कंपनीला म्हणजे त्याचं रजिस्ट्रेशन करून फॉर्म केलं, ज्याच्या अंतर्गत आम्ही मीडिया प्रोडक्शन चालू केलं. पण अनफॉर्च्युनेटली तिथेही मी सेल्सच करत होते. आणि तो जेव्हाचा पार्टनर तो माझा लाईफ पार्टनर झाला, कारण की आम्ही दोघांनी लग्न केलं आणि मग 24 तास दोघांचा सहवास एकत्र राहत गेला. त्याच्याचमध्ये बरेच काय गोष्टी एक्सपेरिमेंट करत होते. नंतर छोट्या छोट्या गोष्टी, जेव्हा माझ्या स्वतःच्या कंपनीमधून मला बाहेर निघायचं होतं, तो संघर्ष माझा चालू झाला. नंतर मग 2018 साली किंवा किती 19 वर्ष साली नोकरी झाली आहे? 10-12 वर्ष मी ऑलमोस्ट मीडियामध्ये, इन्क्लुडिंग माय कंपनी, मी 15-1 वर्ष तरी मी मीडियामध्ये केलं असेल. मीडिया सेल्स हँडल केलेला आहे आणि प्रोडक्शन स्वतःचं करत होतो आम्ही. जाहिराती बनवत होतो, पॉलिटिकल कॅम्पेन्स करत होतो.
फार 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 गोष्टी केल्यात, शिकायला पण भरपूर मिळालं, पण ॲज युजल खूपच जास्त स्ट्रेसफुल असायचं सारखं माझ्यासाठी ते. तर 2018-2019ला निर्णय घेतला की माझ्याच कंपनीमधून मी बाहेर निघेन आणि अजून वेगळा काहीतरी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करेन. असा एकदम फोकस नव्हतं की काय करायचं काय नाही करायचं. ऑटोमॅटिकली स्वतःहून एक संधी जवळ आली, ती म्हणजे शेती. कारण की आम्ही साताऱ्याचे. म्हणजे कुठून कुठे येस येस, मीडियावरून डायरेक्ट शेती. शेतीत. म्हणजे लिटरली शेती. मातीमध्ये उभं राहून सगळ्या गोष्टी जे शेतकरी करतो त्या सगळ्या गोष्टी मी शेतीमध्ये केलेल्या आहेत. किती आमची एकर स्वतःची शेती होती? 5 एकर शेती आहे साताऱ्यामध्ये आमची. तर तिकडे आम्हाला ऍक्च्युली डोंगराच्या बाजूला शेती आहे. तर तिकडे प्राण्यांचा, डुकरांचा, मोरांचा खूप त्रास. त्यामुळे जी आपली रेग्युलर शेती होते, कडधान्य आणि ह्या सगळ्या गोष्टी, ते टिकत नाहीत तिकडे. तर मला जी संधी आली समोरून, ती होती एक सुगंधी वनस्पती जेरेनियम नावाची, जी मी ऑलमोस्ट 1.5 वर्ष केली. आणि तेव्हाच्या काळामध्ये एका एकराला 10,000 रोपटे लागतात. एका शेतीमध्ये तुम्हाला जर उत्पन्न घ्यायचं असेल तर 10,000 छोटी छोटी रोपं तुम्हाला एका एकरामध्ये लावावी लागतात. तर ती रोपंही मी तयार केली. त्याचं प्रशिक्षण घ्यायला तेव्हाही मी लखनौवरून बँगलोर ते तमिळनाडू असा प्रवास मी केली शिक्षणासाठी. जे काय करायचं ते प्रॉपर रीतीने शिकूनच. तर ते सगळं झालं, शेती केली. अतिशय कठीण, म्हणजे सगळ्या पूर्ण जगामधलं कठीण काम म्हणजे ते शेतकऱ्याचं. ते तर समजलंच होतं तेव्हा. पण एप्रिलमध्ये जेव्हा मी रोपटी लावली 10,000 नर्सरीमध्ये, तेव्हा एप्रिलमध्ये ढगफुटी झाली. त्या ढगफुटीमध्ये माझ्या डोळ्याच्या समोर माझे 10,000 रोपटी सगळे असे वाहून जात होते. इतकं ते वाईट वाटलेलं तेव्हाचं. पण नंतर असं बोललं जातं की जे काय होतं ते, जे व्हायचं आहे ते होतंच आणि ते चांगल्यासाठीच होतं. तर नंतर निर्णय घेतला की शेती हे काही जमण्यासारखं काम नाही, थोडं वेगळं काहीतरी करू. तेव्हा माझी बहीण साड्यांच्या व्यवसायामध्ये ती उतरणार होती. तर हे सगळं झाल्यानंतर मग परत मुंबईला येऊन परत विचार करायला लागले की आता काय करायचं. मग डिप्रेस वाटलं असेल खूप? भयंकर, पुष्कळ. म्हणजे अगदी ते रोपं वाढवणं किंवा शेती करणं म्हणजे एका मुलाचं संगोपन करण्यासारखं असतं. म्हणजे तुम्ही त्याला कष्टाने वाढवता, कष्टाने मोठं करता आणि स्वतःच्या डोळ्यापुढे तुम्हाला जेव्हा ते नष्ट होताना दिसतं तेव्हाचं सांगू शकत नाही मी, इतकं वाईट फिलिंग आलेलं ते. कदाचित तेव्हा एक कुठेतरी डोक्यात आलं असेल की आर्टिस्ट, शेतकरी हे सगळे लोक जे आहेत, जे नैसर्गिक गोष्टींवर अवलंबून आहेत, त्यांना किती अवघड असेल आयुष्य. प्रचंड, अतिशय प्रचंड. म्हणजे जे निसर्गावरती अवलंबून असणारी कुठलीही गोष्ट सोपी नसते. कारण की आम्हाला स्वतःलाच माहित नसतं काय होणार आहे. आज लावलेली रोपं उद्या जगणार आहेत, नाही जगणार आहेत, कशी असणार आहेत, ते काही एक माहिती नसणारी गोष्ट आहे ही. आता मुंबईत परत आल्यावरती साड्यांची आवड होती, बहिणीचा एक बिझनेस होता, मग त्याच्यात कशी एंट्री झाली तुझी? ती घरामधून घरगुती पद्धतीने साड्या घ्यायची आणि विकायची. म्हणजे तिच्याच आजूबाजूच्या मैत्रिणींना किंवा मग बिल्डिंगमधल्या लोकांकडे आणि छोटेसे एक्झिबिशन्स तिने केले होते. तर जेव्हा तिने मला सांगितलं की आता फुल टाईम मला जमणार नाहीये, तू करू शकतेस का, तेव्हा मी विचार केला की का नाही. कारण की हातामध्ये ऍक्च्युली दुसरा पर्याय काय नव्हताच. त्यामुळे न विचार करता डायरेक्ट हो म्हणाली मी. पण तिला मी एकदा सांगितलं होतं की मी जेव्हा हे करेन ना, त्याच्या अगोदर मला ह्याच्याबद्दलचं सगळं नॉलेज जाणून घ्यायचंय, त्याच्याशिवाय मी ह्याच्यामध्ये उतरणार नाही. तर सगळ्यात पहिली गोष्ट जी मी केली ती म्हणजे साडी बनते कशी या गोष्टीवरती शिक्षण घेतलं. तर त्याकरता हँडलूम क्लस्टर्सना व्हिजिट करायला लागलो आम्ही. जसं की सगळ्यात मोठा हँडलूम क्लस्टर आहे तो आहे वेस्ट बेंगॉलचा. त्याच्या एवढं अजून हँडलूम कुठेच भारतामध्ये बनत नाही. हा एक हब आहे. तर तिथे बेंगॉलमध्ये जाऊन तिकडच्या विवर्स बरोबर, त्यांच्याबरोबर राहून आम्ही शिक्षण घेतलं की ओके, एक साडी कशी बनते, त्याच्या मागे काय काय हातभार लागतो, किती वेळ लागतो, किती कष्ट लागतात. आणि कुठेतरी मला ते शेतीसारखंच एक रिलेशनशिप आलं की अरे, हे पण काय सोपी गोष्ट नाहीये. एका साडीला बनायला 20 जणांचा हातभार लागतो. म्हणजे अगदी ते धाग्यांपासून निवडण्यापासून, त्याला सुतामध्ये टर्न करण्यापासून, डाईंगपासून
ते लूममध्ये टाग्याला लावण्यापासून, डिझाईन बनवण्यापासून कित्येक जणांचे हात त्या एका साडीवरती लागतात. तर ते जाणून घेतल्यानंतर मग परत आले. एक विचार केला, की मला जर साड्यांचा बिझनेसमध्ये उतरायचं आहे, एक नवीन पूर्णपणे त्याला एक स्वरूप द्यायचं आहे, तर मी फक्त आणि फक्त नाही म्हणजे हँडलूम किंवा मग हँडक्राफ्टेड साडी ह्या कलेला जपून ठेवून काहीतरी एक बिझनेस चालू केला पाहिजे. तसाच विश्मीचा एक टर्निंग पॉइंट म्हणून तू हे करू शकतेस, की विजन आमचा एक सेट झाला, की विश्मीमध्ये म्हणजे तू जेव्हा आता आलीस विश्मीमध्ये त्यावेळेला मग कशा कशा इम्प्रूव्हमेंट्स तू केल्यात त्याच्यात? सगळ्यात पहिलं म्हणजे सस्टेनेबिलिटी. सस्टेनेबल फॅशन. सस्टेनेबल फॅशन म्हणजे काय पहिल्यांदा सांगतो आम्हाला. ओके. हे खूप महत्त्वाचं आहे, जे आत्ताच्या पिढींना, आत्ताच्या काळाची ही गरज आहे. सस्टेनेबल फॅशन सोप्या अर्थामध्ये तुम्हाला मी त्याचा अर्थ सांगते, की जी गोष्ट तुम्ही घालता, नेसता, ती गोष्ट तुमच्यावरती, तुमच्या स्वतःवरती आणि एन्व्हायर्नमेंट ह्याच्यावरती त्याचा परिणाम काय होतो, हे लक्षात घेऊन जी गोष्ट तुम्ही घालता, नेसता, त्याला सस्टेनेबल फॅशन हे म्हटलं जातं. एक्झाम्पल, पॉलिएस्टरनी बनलेल्या साड्या, जे पेट्रोकेमिकलनी बनल्या जातात. पेट्रोकेमिकल हे तुमच्या शरीरावरती सूक्ष्म मायक्रोप्लास्टिक नेहमी सतत सोडत राहतं आणि तेवढंच नाही तर ती साडी नष्ट व्हायला 200 पेक्षा जास्त वर्ष लागतात. अशा प्रकारच्या साड्या तुम्ही नेसून आणि आपण विकून त्याचं प्रॉफिटेबिलिटी करणं हे योग्य आहे का, हा सतत माझ्या डोक्यामध्ये आलेला विचार. तुला खरं वाटणार नाही, माझ्या बागेमध्ये पर्समध्ये नेहमी एक माचीस असते. का? कारण की मी कुठलीही साडी माझ्यापर्यंत पोचली की सगळ्यात पहिल्यांदा त्याचा धागा जाळून बघते. तो मी एक छोटा आणि क्विक मला वाटतं ह्या माध्यमातून लोकांना पण मी सांगू इच्छिते, की तुम्ही नेसलेली साडी ही नॅचरल फॅब्रिकची आहे की पॉलिएस्टरची आहे, ही घरच्या घरी बसून तुम्ही कसं जाणू शकता. तू आम्हाला नक्कीच सांग, कारण आता सस्टेनेबल फॅशन हे 2 प्रकारे वापरलं जातं हे टॅग. एक तर खरोखरच सस्टेनेबल कपडा विकला जातो आणि नाही तर फसवलं जातं लोकांना. एक्झॅक्टली. तर त्याची जाणीव म्हणजे तुम्हाला स्वतःला, तुम्ही जे घालताय, जे नेसताय, जे विकत घेणार आहात, ते खरंच ते आहे का, त्याची जाणीव व्हायला गरजेचं आहे. तर एक छोटासा प्रयोग मी तुमच्या समोर दाखवते. आता ही साडी आहे. ह्याचे साडीचा धागा नियमितपणे काढायला आपल्याला इझी पडतो, कारण की तो अनस्टिच्ड असतो. तर ही माझी साडी आहे. थोडासा कुठेतरी धागा आपण काढला, त्याला अगदी वातीसारखा फिरवून घेतला, तर तो जाणून बघायचा, तेवढंच. ही आयडिया आर्टिस्ट कडून कळली का? आर्टिस्ट लोक जे सगळं काम माझं करतात जेवढं पण शिक्षण आहे, हे माझे शिक्षक म्हणजे ही जी राख आहे ना, ह्यालाच बोलतात सस्टेनेबल फॅशन. ओके. ही मग तू ड्रेसच्या माध्यमातून, साडीच्या माध्यमातून, कुठल्याही माध्यमातून घालशील. ही राख होऊन तुझी साडी मातीतच जाईल. अशी 200 वर्ष पूर्णपणे ह्याच्यामध्ये व्यस्त म्हणजे नाही आपण जी करणार. गोष्ट घालतो आहे ती गोष्ट परत निसर्गात केलीच प्रॉपर पाहिजे. गेली पाहिजे, त्यालाच नाहीतर पडून sustainability. राहणार आहे आणि निसर्गात नुसता कचरा निर्माण होणार आहे, जो मे बी नेक्स्ट पिढ्यांना खूप त्रासदायक होणार आहे. खूपच. ते आत्ताच तू बघशील तर किती ग्लोबल वॉर्मिंगचे साईन्स आपल्याला दिसतात. तर तो हा एक विषय खूपच गांभीर्यपणे लोकांनी ह्याचा विचार केला गेला पाहिजे आणि तो आपल्यापासून झाला पाहिजे, ह्याची जाणीव मला झाली. तर म्हणजे काय काय इम्प्रूव्हमेंट केली? एक तर तू सस्टेनेबल फॅशन आपली असली पाहिजे, सस्टेनेबल आपण गोष्टी विकणार आहोत, हा एक मुद्दा. अजून काय इम्प्रूव्हमेंट केली आहे जसं जॉईन केलंस विश्मी? एकतर आपल्याकडे भारतामध्ये सगळ्यात मोठं देण जे आपल्याला आहे कलामध्ये, ते म्हणजे हातमागाची साडी. हातमाग असेल किंवा मग हँड ब्लॉक असेल, हँड क्राफ्टेड म्हणजे हँड एम्ब्रॉयडर्ड असेल, ही सगळी कला आहे जी आपण जपून ठेवलेली आहे वर्षानुवर्ष, पिढ्याने पिढे. असेही विणकर आहेत ज्यांचे 5-5 पिढ्या आता तेच काम करतात, त्यांना तेच येतं.
आणि ती कला म्हणून ते कलाकारच आहेत. तर अशा कलाला पुढे घेऊन गेलं पाहिजे ही एक खूप कुठेतरी आतुरतेने एक इच्छा होती, जी म्हणलं विश्मीच्या माध्यमातून निघाली तर मला आवडेल ती. तर असं करताना पण इतके कलाकार आहेत, तर तू सगळ्यांना तर प्रोत्साहन नाही देऊ शकत. त्यामुळे एक कुठला तरी क्लस्टर तुम्ही सिलेक्ट केला आणि अफोर्डेबिलिटी, हँडलूम म्हणजे जी जसं मी सांगितलं की एक साडी बनायला 20 जणांचा हात लागतात, म्हणजे त्या 20 जणांचं पोषण, त्यांचं अर्निंग त्या साडीवरती डिपेंडेंट आहे. त्यामुळे ती हातमागाची साडी आणि त्याला वेळही लागतो, त्यामुळे ती हातमागाची साडी एक्सपेन्सिव्ह असते. तर मला कुठल्या एक्सपेन्समधल्या साड्या माझ्या क्लायंट्सपर्यंत पोचवायच्या आहेत त्याची एक बेसिक स्टडी केली. मग सुरुवात आम्ही वेस्ट बेंगॉलमधूनच केलं, कारण की तिकडच्या साड्या कम्पॅरेटिव्हली कॉस्ट इफेक्टिव्ह असतात. तर त्यापासून आमचा प्रवास चालू झाला हातमागाच्या साडीवरती. बेंगॉल क्लस्टर केलं, नंतर मध्य प्रदेश हा एक क्लस्टर, आपली चंदेरी आहे, महेश्वरी आहे, तेही एक अफोर्डेबल रेंजमध्ये असतात, कारण की सिल्क आणि कॉटन ह्या धाग्याचं मिक्स होऊन तिकडे उत्पन्न होती साडी, तर थोडी कॉस्ट इफेक्टिव्ह तिथे पण येते. चंदेरी, महेश्वरी, जामदानी असे वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये घुसल्यानंतर ब्लॉक प्रिंटिंगमध्ये अजरक आहे किंवा मग तुमचे सिम्पल संगमनेरी असतील, ह्या पॅटर्नमध्ये ब्लॉक प्रिंटिंगच्या साड्या आणणं, तर ह्या कलांना प्रोत्साहन इनिशियली आम्ही दिला. आता सुरुवात तर केली छोट्यापासून, म्हणलं आता एक झेप घेण्याची वेळ आलेली आहे जिथे दुसऱ्याही क्लस्टर्सना आपण फोकस केला पाहिजे. मग आम्ही गेलो बनारसला. बनारसमध्ये जेव्हा गेलो, पण कुठलीही क्लस्टर जेव्हा चालू करायचं किंवा मग त्या क्लस्टरच्या साड्या जेव्हा विकायच्या आहेत, तेव्हा तिथे नियमितपणे भेट देणं आणि तिकडचंही शिक्षण घेणं तेवढंच गरजेचं होतं. त्यामुळे जेव्हा आम्ही बनारसी लॉन्च करायचा हा विचार केला मनामध्ये, तेव्हा आम्ही बनारसला व्हिजिट देऊन तिथेही आठवडाभर राहून व्ह्युअर्सबरोबर भेट देऊन मग ते प्रशिक्षण घेऊन बनारसी लॉन्च केली. पण ओव्हरऑल विश्मीचं जे काय म्हणतो आपण, आपल्या स्वतःच्या बिझनेसचं एक बेस पॉईंट्स असतात की ह्यापेक्षा मला असं नाही करायचं आहे, असं करायचं आहे, किंवा हे केलेलं नाही आहे, हे मला इम्प्रूव्ह करायचं आहे. सो काय बेस पॉईंट्स होते, विश्मीचे काय बेस पॉईंट्स होते? ओके. एक तर जे हातमागाच्या साड्या बनवतात बुनकर, त्यांच्याकडून तुम्ही साडी घ्या आणि विका. प्रोत्साहन तर तसंही त्यांना भेटतोय, पण दुसरी नेहमी एक फिलिंग असते की आपलं स्वतःचं पण काहीतरी युनिकनेस दिसला पाहिजे आपल्या साड्यांमध्ये. आणि मला वैयक्तिक लिनन हा खूप आवडतो, खूप म्हणजे खूप आवडतं. आणि सतत लिननमध्ये साडी, लिनन हा धागा क्लासी दिसायला असतो, त्याच्यामध्ये काहीतरी एक्सपेरिमेंट केला पाहिजे हा विचार नेहमी डोक्यामध्ये लिनन असायचा. पण सस्टेनेबल आहे. लिनन पण सस्टेनेबल आहे. हा, लिनन हे फ्लॅक्स झाड आहे, त्याच्या फायबरपासून बनलं जातं. तर लिननच्या धाग्यांमध्ये एक्सपेरिमेंट करत गेलो. तर सुरुवात केली आम्ही ती म्हणजे सिल्क आणि लिननच्या फॅब्रिकला मिक्स करून पैठणी इन्स्पायर्ड साडी, जी तू आता नेसली आहे ती. तर ती साडी आम्ही लॉन्च केली. इथे ही जी हिरवी आहे तीही सिल्क लिननच्या धाग्यामध्ये बनलेली आहे. दुसरा एक्सपेरिमेंट केला आम्ही बनारसमध्ये. जेव्हा बनारसमध्ये पूर्ण गल्ल्या आणि गल्ल्यात म्हणजे पूर्ण अगदी फिरलो. मग विश्मीचे बेस पॉईंट्स काय ठेवले, तुझे प्रिन्सिपल्स काय ठेवले, आणि त्याच्यासाठी काहीतरी डिसिजन्स घेतले असतील ब्रँडसाठी, ते ब्रँडचे डिसिजन्स काय होते? सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा डिसिजन घेतला ते म्हणजे पॉलिएस्टरच्या साड्या विकायच्या नाहीत. सस्टेनेबल फॅशनला धरून ठेवायचं. कलाकारांना जर त्यांना संबोधित करायचं असेल किंवा मग कला जपायची असेल तर हातमाग किंवा मग हँडक्राफ्टेड साडीज, थोडक्यात त्यांना जास्त प्रोत्साहन द्यायचा आणि त्याला धरूनच त्याच विकायच्या, नाही तर त्याच पॅटर्नमध्ये जायचं. पण साड्या तर घेतल्या, त्यांना विकायचं कसं हेही एक खूप मोठं विचार डोक्यामध्ये असायचा. इन्व्हेस्टमेंटही वाढवली असेल? इन्व्हेस्टमेंट तर डेफिनेटली, कारण की हातमागाच्या साड्या स्वस्त नसतात, त्याला बऱ्यापैकी इन्व्हेस्टमेंट लागते. आणि नॅचरल फॅब्रिक सुद्धा. पॉलिएस्टर साडी सोडली तर सगळ्याच साड्यांना बऱ्यापैकी इन्व्हेस्टमेंट तुझी असलीच ठेवावीच लागते. तर इन्व्हेस्टमेंट आलीच, ती करायला अगोदर पैसा जमा करायला तयारी ठेवली पाहिजे. तर त्याकरता आम्ही एक्झिबिशन्स वाढवले. आधी किती करत होतात तुम्ही? जिथे अगदी वर्षाला 5-6 एक्झिबिशन्स असायचे, ते थेट एका वर्षामध्ये मी 20 एक्झिबिशन्स करायला सुरुवात केली. एक्सपेरिमेंटल एक्झिबिशन्स पण खूप केले.
खूप म्हणजे खूप केले, ज्यामध्ये सगळेच काय यशस्वी ठरले नाहीत, पण त्याच्यामधून शिक खूप मिळाली की काय करायचंय, काय नाही करायचंय, कुठे करायचं आहे. कारण की आपल्या साड्या कुठल्या कुठल्या क्लास ऑफ थॉट प्रोसेसमध्ये विकल्या जातील, कशा विकल्या जातील, त्यासाठी हे एक्सपेरिमेंट करणं गरजेचं होतं. आणि डेफिनेटली रोलिंग पैशासाठी, इन्व्हेस्टमेंटसाठी एक्झिबिशन्स करणं खूपच गरजेचं होतं. इनिशियल स्टार्ट ही आमची एक्झिबिशनमधूनच किती साली साधारण 20 एक्झिबिशन कोणत्या साली केली असतील 2-3 वर्षापूर्वी? हा 2021-22 पासून एक्झिबिशन्स फुल फ्लेज मला वाटतं घेबरारीपासूनच सुरुवात केलेली. त्यानंतर एक्सपेरिमेंटल एक्झिबिशन्स पण खूप केली पुण्या मुंबईमध्ये. आणि 2023 साली एक्झिबिशन्सनी जोर पकडला. ते ऑलमोस्ट म्हणजे जिथे 5 करायचं तिथे 10 झाले. 10चे 22 ते 23 एक्झिबिशन्स वर्षामध्ये होत गेले आमचे. आणि त्याच्यानी बेनिफिट असा झाला की प्रॉफिटेबिलिटी, इन्व्हेस्टमेंटसाठी पुरेसा पैसा जमा झाला. बऱ्याच जणांना एक्झिबिशनमधून प्रश्न पडायचा की साडी आता तुमची घेतली त्यानंतर कुठे यायचं, तर काय करू शकतो का, परत कुठे तुमची साडी बघायला मिळेल का. तर हा खूप मोठा प्रश्नाचं उत्तर एकच होतं, ते म्हणजे स्वतःचं स्टुडिओ सेटअप करणं. त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे पर्याय नव्हताच. तू हेही म्हणाली होतीस की स्टुडिओ, मला शॉप नव्हतं करायचं, स्टुडिओ हवा होता. तर त्याच्यात काय फरक आहे स्टुडिओ आणि शॉप? काय असतं माहितीये, एक जेव्हा साडीचं दुकान असं तुमच्या डोळ्यापुढे येतं ना, तेव्हा तिथे एक असा काउंटर असेल, काउंटरच्या मागे एक माणूस असेल किंवा बाई असेल, ती तुम्हाला पाठीमागे काढून दाखवणार, असा कॉन्सेप्ट डोळ्यापुढे येतो. तर मला साडीचं दुकान कधीच करायचं नव्हतं. मला एक स्टुडिओ सेटअप पाहिजे होतं, तिथे तुम्ही फ्रीली वावराल, तुम्हाला लावलेल्या साड्या स्वतः टच करून फील कराल, जी आवडते ती मला सांगाल, माझ्या शॉपमधले असिस्टंट तुम्हाला ती साडी काढून तुम्हाला छानपैकी ड्रेप करून दाखवतील. तर हा जो कॉन्सेप्ट आहे त्याला आम्ही स्टुडिओ सेटअप म्हणून केलेला. थोडक्यात हात लावून बघणे आणि सगळं feel घेणे. सगळं मुळात साडी जेव्हा विकत घेता तेव्हा एव्हरीथिंग इज टच अँड फील. तुम्ही जोपर्यंत त्याला हात लावणार नाही, जोपर्यंत त्याची फॅब्रिकची तुम्हाला जाणीव होणार नाही, ती हातमागाची आहे किंवा व्हॉट एव्हर नॅचरल फॅब्रिकची आहे की नाही, ह्याचा विचार तुम्हाला आला नाही तर तुम्ही ती साडी घेणार कसे. त्यामुळे स्टुडिओ सेटअप, दुकानाचा सेटअप नाही तर स्टुडिओ सेटअप. तर त्यावेळेला जेव्हा तू चालू केलंस विश्मी, म्हणजे जेव्हा जॉईन केलंस, त्यावेळेला तुमचा सोशल मीडिया प्रेझेन्स होता का? अगदी कमी, नावापुरता होता. विश्मीचं एक पेज बनवून ठेवलं होतं इन्स्टावरती, तेवढंच. बाकी त्याच्यावरती फॉलोवर्स नावापुरते 100-1 असतील, तेही घरचे आणि फ्रेंड्स. आणि तू तर मास मीडियामधून आले. मी मास मीडियामधून आलेली आहे. काय फरक केला मग? एकतर सगळ्यात पहिला विचारात घेतलं की प्रेझेन्स सोशल मीडिया इज वे आउट, म्हणजे तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त पर्याय आता नाही. दुसरा विचार केला की सोशल मीडियावरती नुसतं पेज टाकून चालणार नाही, तर तुम्हाला तुमच्या ब्रँडचं फेस होणंही तेवढाच महत्त्वाचं आहे. त्यामुळे सातत्याने प्रत्येक व्हिडिओमध्ये स्वतः उभे राहून साडी दाखवणं इम्पॉर्टंट आहे. तर ते सुरुवात केली. म्हणजे तू स्वतःला फेस बनवलंस. येस येस. जेव्हा तू एखादा रील करतेस तेव्हा काही असं त्याला एक रिदम असतो त्याला, तर तो ठेवलास तू, कसा मेंटेन केलास? येस येस. बोलताना एक रिदम असतो. बोलतानाचा रिदम असतो आणि माझा एक पॅटर्न आहे. जेव्हा मी सोशल मीडियामध्ये माझे रील्स टाकते तेव्हा साड्या उडवून हातामध्ये झेलते. तो बायकांना फार आवडायला लागला. तर त्याच पॅटर्नमध्ये मी साडी दाखवणं सुरुवात केली, तर त्याची रिस्पॉन्स मला खूपच जास्त छान मिळायला लागला. आणि तसेच मग पद्धतीने सुरुवात केली साडी दाखवणं. तसे फॉलोअर्स वाढत गेले, प्रचंड रिस्पॉन्स भेटत गेला सोशल मीडियामध्ये. जेव्हा विश्मीला फेस मिळाला त्यावेळेला विश्मीचं एक लेवल अप झाली असेल, तर ब्रँडिंगचा काय विचार केला मग त्यानंतर? मीडियामधून असल्यामुळे ब्रँडिंगचं महत्त्व हा माझ्या मनामध्ये पहिल्यापासून आहे. म्हणजे मला विश्मीचा लोगो हा कोणी उलटा नाही तर कलरही चेंज केला ना तर मला पटत नाही. हा माझा लोगो डिझाईन केलेला आहे आणि ह्या लोगोमध्ये माझा हा कलर आहे, ते इतकंच महत्त्वाचं आहे जितकी मी साडी विकते. आणि त्याकरता पहिली गोष्ट आम्ही केली ती म्हणजे फेस व्हॅल्यू क्रिएट स्वतःला आम्ही करतच होतो. सातत्याने त्याच्या पाठीमागे एक टीम सेटअप करणं सोशल मीडियामध्ये तेवढंच गरजेचं आमच्यासाठी झालं की रील बनवतोय, एडिट करतोय, प्रोफेशनल फोटोशूट चालू केल्या मॉडेल्सना घेऊन. आणि ब्रँडिंगला इम्पॉर्टन्स देणं म्हणजे नुसती साडी विकणं हे माझं हेतू नव्हता. तर साडी ही कोण नेसते?
एक बाई नेसते, हम्म. तर बाईचे काय काय तिचे सोसायटल तिचे काय काय पोझिशन्स आहेत, हम्म. तिला घेऊन सुद्धा मला ब्रँडिंग करायची खूप इच्छा झालेली. त्यामुळे सगळ्यात पहिल्या वर्षी जेव्हा 15 ऑगस्टला इंडिपेंडन्स डेला आम्ही एक कॉन्सेप्टनी लॉन्च केलं, ते म्हणजे विचार बदला. हम्म. ज्याच्यामध्ये मी भार्गवी चुरमुळे, ज्याच्यामध्ये मी कोरा एक फाउंडेशन आहे विमेन्स अगेन्स्ट अब्यूज डोमेस्टिक व्हायलन्स, तिथे मुमताज आहे, अदिती सारंधर आहे, नंतर एकतारा म्हणून एक ट्रान्सजेंडर लेडी आहे, खूप ब्युटिफुल लेडी आहे. अशा चौघांना मिळून एक सुंदर कॉन्सेप्टवरती की विचार बदला, जेणेकरून तुम्ही एका बाईला कसं बघता, 75 इयर्स ऑफ इंडिपेंडन्स नंतर सुद्धा एक स्त्री खरंच इंडिपेंडंट आहे का, ह्याच्यावरती एक कॅम्पेन केला. खूप छान गेलं होतं, व्हायरल गेलं होतं ते एकदम. मग ती जेव्हा रील व्हायरल झाली तेव्हा मला बऱ्याचशा कलाकारांनी अप्रोच केलं. नाहीतर मग अशा बऱ्याच कलाकारांना विश्मीच्या साड्या मी दिल्या भेट म्हणून सुद्धा, कधी कोलॅबरेशनसाठी सुद्धा. त्याचा मला भरपूर बेनिफिट. ह्या कलाकारांना आपण जे बार्टर करतो किंवा काही, त्याचा कसा फायदा होतो ब्रँड्सना? प्रचंड फायदा होतो. कुठलीही पब्लिसिटी इज ऑलवेज अ गुड पब्लिसिटी, आणि स्पेशली त्यांची एक फेस व्हॅल्यू आहे ना, त्या फेस व्हॅल्यूला डेफिनेटली आपला त्याचा बेनिफिट आपल्याला भेटतो. त्यांनी नेसलेली साडी जेव्हा ते टॅग करतात तेव्हा ओके, विश्मीचं परसेप्शन खूप मोठी गोष्ट आहे, एका ब्रँडचं परसेप्शन क्रिएट करणं, की अरे वा, ह्या कलाकारांनी विश्मीची साडी नेसलेली. तर हे बायकांना तर भयंकर जास्त हे असतात, विचारात घेण्याची गोष्ट असते ही. अच्छा, ह्यांनी नेसली, त्यांनी नेसली, मला पण ती पाहिजे. तर असं असतं. हे जेव्हा आता इन्फ्लुएन्सर मार्केटिंग पण सध्या आहेच, म्हणजे बाकी सगळ्या गोष्टींबरोबर तेही तुझ्या पेजवरती खूप दिसतं. त्याच्याविषयी लोकांना माहिती सांग ना, की त्याचा काय फायदा झाला तुला? प्रचंड फायदा झाला. सगळ्यात पहिल्यांदा आम्ही एका इन्फ्लुएन्सरला बार्टर डीलमध्येच साडी दिली होती. तिने त्याचा अनबॉक्सिंग व्हिडिओमध्ये आम्हाला टॅग केलं. म्हणजे न घालता फक्त ओपन करून नाही, नेसली सुद्धा होती तिने. अनबॉक्सिंग म्हणजे ओपन करून दाखवली की विश्मीमधून ही साडी मिळाली आहे, त्यानंतर नेसूनही दाखवली आहे ऑल. तर तिने तो अपलोड केल्यानंतर सकाळी 10 वाजता जे मी हातामध्ये माझा मोबाईल घेतला फोन रिप्लाय करायला, ते मी रात्री 10 वाजता ठेवला. पूर्ण दिवस मी वेडी झाले त्या मेसेजना रिप्लाय करून. नंतर कळालं की अरे बापरे, हे तर खूपच जास्त बेनिफिटिंग आहे. तर जेव्हा स्टुडिओ सेटअप केला तेव्हा चालू केलं, तिलाच मी पहिल्यांदा बोलवली. तिने जेव्हा माझ्या स्टुडिओमध्ये येऊन प्रमोशन केलं तेव्हा जवळजवळ 1 महिना स्टुडिओ बिझी होता. लोक, माझा दादरमध्ये स्टुडिओ आहे, दादर वेस्टला, लोक कल्याण, डोंबिवली, कर्जत, पुणे इथून माझ्या शॉपमध्ये येऊन व्हिजिट करायला आले होते, खास बघायला. तेवढा बेनिफिट असतो. जबरदस्त. आता तू रेग्युलर करतेस का आता झालं? म्हणजे हे का विचारतेय मी, की लोकांना असं वाटतं 2-4दा केलं की गोष्टी इनफ होतात, पण ह्या ऑनगोईंग ठेवाव्या लागतात. ह्यासाठी मी तुला विचारते, साधारण काय याचं तू ठेवतेस, म्हणजे किती फ्रिक्वेंटली करतेस? माझ्या दर महिन्याला माझ्या मार्केटिंगच्या बजेटमध्ये एक बजेट असतो इन्फ्लुएन्सरचा, आणि तो मी नियमितपणे अजूनही करते. नॉट नेसेसरी की मी प्रत्येक इन्फ्लुएन्सरला पे केलेच पाहिजेत. त्यांच्याबरोबर मी हाफ बार्टर, हाफ पेड किंवा मग फुल बार्टर, त्याच्यामध्ये. बट ऑब्व्हियसली बार्टर हे काय फुकट नसतं, शेवटी मला साडी तर त्यांना द्यावीच लागते. पण ॲटलिस्ट पेमेंट वाईज त्यांच्याबरोबर नेगोशिएट करून एव्हरी मंथ ऑन मंथ मी हा प्रमोशन करते, अजूनही सातत्याने. ओके. ह्या स्टुडिओचा ॲड्रेसही सांग लोकांना. आपण मगासपासून बोलतोय, सो ॲड्रेसही सांग त्यांना. ॲक्च्युली स्वामी समर्थांचं मठ आहे दादरमध्ये, दादर वेस्टला, शिवसेना भवनला अगदी लागूनच आहे. तर मठाच्या गल्लीमध्येच विश्मीचं अगदी छोटंसं छान स्टुडिओ आहे, जे सुटसुटीत, छोटं पण क्यूट. येस. आणखी तुला एक असं विचारायचं होतं, जेव्हा आपण युजली, मी आता साड्या सेलर्स जे आपल्याकडे आहेत किंवा बाकी बाहेरही बघतो, आपण एक्झिबिशन्स बघतो, दुकानं बघतो, सो मी असं बघते की लोकांचा साध्या थोडक्यातल्या साड्या विकण्याकडे कल असतो. तर इन्व्हेस्टमेंट जेव्हा केली विश्मीमध्ये, त्यावेळेला ती खूप साड्या ठेवण्याकडे केली का क्वालिटी किंवा प्रीमियम साड्या ठेवण्याकडे केली? आणि हा पण प्रश्न आहे की प्रीमियम साड्या ठेवल्यावरती त्याला रिस्पॉन्स आला का?
ॲक्च्युली खरं सांगायचं झालं तर प्रीमियम साडी ठेवायला आम्हाला थोडी धाकधूक होती. हम्म, खूप विचार करायला लागला कारण की इन्व्हेस्टमेंटही तेवढी होती हम्म, आणि बायर्स मुळात सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे बायर्स तुम्हाला प्रतिसाद कसा देत आहेत हम्म, प्रीमियम साडींना, तर तो विचारात घेतला. पण अ, एक खूप ड्रास्टिक चेंज किंवा मग एक आश्चर्यजनक बदल असा घडला की जेव्हा आम्ही प्रीमियम साडी ठेवायला चालू केली, हम्म. तेव्हा आमचं परसेप्शन विश्मीचं अजून वेगळं वाढलं. लोकांचा रिस्पॉन्स जो 10% किंवा 20% असायचा तो 50%वरती आला. हम्म. तुम्ही जेवढं प्रीमियम साडींमध्ये जाताय, लोकांना तुमचा क्लास प्रीमियम वाटायला लागतो परफेक्ट. आणि त्याचा बेनिफिट आम्हाला नक्कीच मिळाला. तो सगळ्यात पहिला बेनिफिट आम्ही प्रीमियम साडीला टेस्ट केलं ते म्हणजे एक्झिबिशन्समधूनच डेफिनेटली. कारण की तिकडे एकाच वेळेस, एकाच दिवसामध्ये इतके सगळेजण येऊन साड्या बघणं, घेणं, विचारात घेणं. पण त्याचा बेनिफिट एक्झिबिशनमध्ये सुद्धा आम्हाला भरपूर मिळाला. काय प्रीमियम साड्यांचा सेगमेंट सध्या काय ठेवला? प्रीमियम म्हणजे अगदीच एकदम पण एक्सक्लुझिव्ह प्रीमियम असं नाही आहे. पण हां, एक जिथे आम्ही अगोदर 2, 2.5, 3,000च्या साड्या विकायचो, तिथे आत्ता आम्ही 7,500, 8,500 ते 15,000च्या साड्या सहज विकतो. आणि एक्झिबिशन्समध्ये त्या जातात. एक्झिबिशन्समध्ये त्या जातात. ओके. आणि मग त्याचं शॉपमध्ये कन्व्हर्जन कसं कसं होतं? त्याचं कन्व्हर्जन असं झालं, की एकतर दादरमध्ये स्टुडिओ हा तर आमचा आहेच, 2 वर्ष झाले आणि आत्ता विश्मीने ठाण्यामध्ये सुद्धा स्टुडिओ ओपन केलेला आहे. तेही प्रीमियम लोकेशन राम मारुती रोडकडे. लोकेशन दादर आणि ठाणा दोघांचंही प्रीमियम आहे. दादरचं थोडं आतमध्ये असलं तरीसुद्धा लोकं शोधून येतात. ठाण्यालाही आम्ही त्याच पद्धतीचं केलेलं आहे स्टुडिओ सेटअप. जेणेकरून तुम्ही याल, स्वतः हात लावून साडी बघाल, आवडेल ती साडी आम्हाला सांगाल आणि नेसवून देऊ आणि तुम्ही तिथे सिलेक्ट करून जाल. मस्त. आज मला एक सांग, की आपण हे जेव्हा एवढ्या महाग साड्या विकतो आहे त्यावेळेला आपली इन्व्हेस्टमेंट एवढी असते, मग त्याचं सगळं कॅल्क्युलेशन्स बिझनेसमध्ये कशी केली आणि ते कसं कसं आता पुढे नेताय तुम्ही? जेव्हा एक स्टुडिओ तुम्हाला सेटअप करायचा असतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या पद्धतीच्या साड्या ठेवायच्या असतात, त्याचं एक गणित सोपं असतं, की त्या स्टुडिओ एकतर तुम्ही स्टुडिओ कुठे ओपन करतायत, त्याचा प्रीमियमनेस, त्याचं इन्व्हेस्टमेंट, रेंट, डिपॉझिट ह्या अपॉर्च्युनिटीमध्ये तिकडे लोकं किती काम करणार आहेत, स्टाफ. सेकंडली तुम्हाला तिथे किती साड्या ठेवाव्या लागतील. प्रीमियम साड्याला डेफिनेटली जास्त इन्व्हेस्टमेंट लागतो. तर थोडक्यात सांगायचं गेलं तर एका स्टुडिओच्या मागे तुम्हाला 25 ते 30 लाख सहज इन्व्हेस्ट सहज करावी लागते. इन्व्हेस्टमेंट करावी लागते. आता ही जी साडी आहे, ही जेव्हा नवीन आपल्या एक्झिबिशनमध्ये आली त्याला खूपच सुंदर रिस्पॉन्स होता. आपण ही ग्रीन बघतोच आहोत. सध्या तू बनारसी पण आणल्यात, तर ह्या दोन्ही साड्यांविषयी सांग ना आणि त्यांना मिळालेला तुफान रिस्पॉन्स. मला लिनन हा धागा फार आवडतो. म्हणजे वैयक्तिक पर्सनली मला हा लिननचा धाग्याचं फॅसिनेशन खूप आहे. मग ते ड्रेसेसमध्ये असो किंवा साड्यांमध्ये. तर आम्ही लिननच्या साड्या खूप जास्त विकलेल्या आहेत. आम्हाला आमची ओळखही तशी झाली होती. पण त्याच्याचमध्ये मग पुढे जाऊन काहीतरी वेगळं करावी ही इच्छा माझी होती. तेव्हा आम्ही सिल्क लिनन हा धाग्याचं कॉम्बिनेशन करून काहीतरी डेव्हलप करायचं म्हणून आम्ही त्याची पैठणी इन्स्पायर्ड साडी लॉन्च केली, जी तू नेसली आहे नेसली आता. आपल्या बँगलोर एक्झिबिशनमध्ये घे भरारीच्या. त्याचा किंवा रिस्पॉन्स जी ही आता ही तू नेसलेली आहेस ती सिल्क लिननमध्येच पैठणी पल्लू सिंगल प्लायमध्ये आहे. ही जी दिसते ही 2 प्लायमध्ये आहे. ही ट्रेडिशनल मुनिया पैठणी सारखी ह्याला बनवली गेली आहे. तर असे एक्सपेरिमेंट करत गेलो, पण लिनन आणि सिल्कच्या धाग्यांमध्ये. त्याला प्रचंड रिस्पॉन्स बँगलोर नंतर एक रील मी टाकलेली सिल्क लिनन पैठणीची, जी इतकी व्हायरल गेली, की माझे जे व्हीवर आहेत तिकडे, ते मला बोलायला लागले, की "मॅडम आपकी साडी मेरे पास कहाँ-कहाँ से आ रही है?" म्हणजे साऊथ इंडियामधून लोकं तिथून त्याला पाठवतायत, की अशी साडी, नाहीतर त्याला कुठेतरी भेटलेले आहेत, की ही साडी. आणि तो मला बोलायला लागला, की "मॅडम आपके फेस को लेके बहुत सारा साडी है आता है मेरे पास." तर ती इतकी व्हायरल झाली आणि त्याचा रिस्पॉन्स खूपच सुंदर होता. मग ठरवलं, की सिल्क लिनन हा धागा आपली एक आयडेंटिटी बनवायची. मग आम्ही बनारसी लॉन्च करणार होतो. ज्याच्यासाठी आम्ही बनारसला गेलेलो. कारण की जी लॉन्च करायची गोष्ट आहे त्यासाठी त्याचं शिक्षण घेणं गरजेचं आहे. लाईक आय टोल्ड यू की मला आवडतं त्या सगळ्या गोष्टीबद्दल जाणून घेणं.
तर बनारसमध्ये असताना आम्ही बनारसच्या सगळ्या गल्ल्या फिरलो. तिकडचे जेवढे पण बुनकर आहेत, राईट फ्रॉम नॅशनल अवॉर्ड विनर्स बुनकर आहेत, त्यांच्याकडे सुद्धा जाऊन आम्ही भेट दिली की मला सिल्क आणि लिननच्या धाग्यांमध्ये बनारसी पाहिजे. कोणाकडेच नव्हती. तिथे मला मग तेव्हा 5th जनरेशन एकदम यंग विवर तिथे मला भेटले. त्यांना मी चॅलेंज दिला की मला सिल्क आणि लिननच्या धाग्यामध्ये बनारसी बनवायची आहे. हा मॅडम कर लेंगे. तेवढं वाक्य ऐकून इतके खुश झाले मी, म्हणलं चलो झाली. पण ते गेल्यानंतर व्हिजिट करण्यापर्यंत 4 महिने लागले मला सिल्क लिनन धाग्याची पहिली माझी बनारसी साडी माझ्या हातामध्ये यायला. आणि ती तुम्हाला आता दिसते म्हणजे ती ही आहे. किती वेळा भेटी द्याव्या लागतात अशा आणि कसं काम करावं लागतं एखाद्या ही एक साडी बनेपर्यंत आर्टिस्टशी कसा संबंध म्हणजे विणकरांशी संबंध कसा ठेवायचा? एकतर पर्सनली भेटून त्यांना जाणणं हे खूप महत्वाचं असतं, कारण की त्यांचे विचार, त्यांचे थॉट प्रोसेस, त्यांची कला, त्यांचं प्रशिक्षण स्वतः कसं कसं आहे हे जाणून घेणं, ते तेवढे केपेबल आहेत का हे जाणून घेणं. त्यानंतर एकदा भेट झाली, एकदा फेस व्हॅल्यू आला, कॉन्फिडन्स आला की बाकीच्या सगळ्या गोष्टी फोनवरती, व्हिडिओ कॉलवरती होतात. तेवढा आपल्याकडे आता टेक्नॉलॉजीचा स्कोप आहे. ओके. दुसरं म्हणजे जेव्हा धागा सोर्स करायचा झाला तेव्हा बनारसमध्ये लिनन हा थ्रेड काय बनत नाही, बरं. सिल्क खूप बनतं. तर लिनन कुठे बनतं? सगळ्यात जास्त लिननचं जे ट्रेडिंग होतं ते होतं भागलपूर. बरं. तर लिननचा धागा आम्ही भागलपूरमधून सोर्स केला, तिथून त्यांना पाठवला. तिकडच्या धाग्यांमध्ये त्याला निट करून पहिलं बघितलं की कुठल्या प्लायमध्ये, किती काउंटमध्ये, कुठल्या मधल्या लिननमध्ये ते बसतंय. आणि मग तसे करून 4 महिन्यांनी एक साडी तयार झाली आणि ती माझ्याकडे आली सॅम्पल म्हणून. ती साडी हातामध्ये आली माझ्या आणि ती दुसऱ्या दिवशी स्टुडिओमध्ये विकली गेली. इतका आनंद, प्रचंड आनंद. काहीतरी बनलंय, ते लोकांना आवडतंय. सिल्क लिनन बनारसीचा अजून एक छान सुंदर गोष्ट अशी आहे की स्टुडिओमध्ये एक बाई आली, तिला वेडिंगसाठी साडी घ्यायची होती आणि तिने एका नजरेमध्ये माझी सिल्क लिननची एक साडी पसंत केली, मला हीच पाहिजे म्हणून. मग त्यांना मी सांगितलं की मला एक बाईट देता का, कारण की मला ही खूप सवय आहे स्टुडिओमध्ये कोणी आलं की कुठल्या बाबतीमध्ये स्वतःचं प्रमोशन दुसऱ्यांकडून म्हणजे जेन्युअनली घेते, असं काय जबरदस्ती नाही. आवडत असेल तर तुम्ही करा. मास मीडियाचं स्टुडंट आहे एवढं तर केलंच पाहिजे. तर थोडंसं थांबून त्यांनी मला बोलले की अगं मी तुला नाही देऊ शकत. म्हणलं का? तर बोलली की अगं माझीच खास जवळची रिलेटिव्ह, तिच्या स्वतःचं साडीचं ब्रँड आहे आणि ती एक खूप मोठी कलाकार आहे आणि तिच्याकडून मी एकही साडी न घेता डायरेक्ट तुझ्याकडेच येऊन साडी विकत घेतलेली आहे. तर मनामध्ये अतिशय आनंद झाला ह्या गोष्टीला ऐकून. मग नंतर म्हणलं चल ठीक आहे चालेल, तुम्हाला जर नसाल तुम्ही कॉन्फिडेंट तर नका देऊ. पण तिने घेतल्यानंतर मी माझ्या पोरी आम्ही पाठीमागे नाचलो. किंवा आपण काहीतरी वेगळं करतोय, डोक्यातून वेगळ्या कॉन्सेप्ट येत आहेत, त्याच्यावरती काम करतोय. दुसरं रंग पण सिलेक्शन कसं करता तुम्ही? कारण की कलर सिलेक्शन हा पण एक वेगळा पॉइंट आहे. खूपच काय होतं माहितीये, जेव्हा तुम्ही काही गोष्ट इनोव्हेट करताना तेव्हा सगळ्याच गोष्टी स्वतः करणं हे गरजेचं नसतं. त्याच्या मागे एक केपेबल टीम ही उभी करणं खूप गरजेचं असतं. आता माझी एक लिमिटेशन येते, त्यामुळे माझे डिझायनिंग काय हे माझं शिक्षण नाहीये. तर ज्यांचं शिक्षण आहे, सोशल मीडिया असेल तर सोशल मीडियाचं ज्यांचं शिक्षण आहे त्यांना एकत्र करा, डिझायनिंगचं ज्यांचं शिक्षण आहे त्यांना एकत्र करा. असे फुल टाइम नका घेऊ, तर पार्ट टाइम किंवा कन्सल्टेशन बेसिसवरती तुम्ही करा. बरोबर. तर कन्सल्टेशन मध्ये माझ्याकडे आता डिझायनर्स आहेत जे मला हेल्प करतात, कारण की मला कलर्सचं जाणीव किंवा माहिती एवढी नाहीये. 4च कलर आवडतात मला, टू बी व्हेरी ऑनेस्ट. त्याच्या पलीकडे मला कलरचा विचारही जास्त करता येत नाही. मग हा कलर घ्यायचा का, तो कलर घ्यायचा का, त्यांच्याकडून. डिझायनिंग असेल तर त्यांच्याकडून, प्लस विवर्स जे आहेत त्यांच्याकडून. तर ह्या सगळ्यांना मिळून एक टीम छान सुंदर फॉर्म होऊन मग आउटपुट येतो, ते म्हणजे छोटे व्यावसायिक बऱ्याचदा सगळं एकटेच करायला जातात, तसं न करता. अगदी पॉसिबलच नाहीये ना. आपल्या एकटीचा एक छोटासा विचार असतो, आपण तेवढ्याच विचारामध्ये राहणार. जर ती टीम नाही फॉर्म केली, जर त्याच ह्याला माणसं नाही तुम्ही गोळा केली, तर तुम्ही मोठे होऊच शकत नाही. तर हा तर मला कळून चुकलं होतं, कारण की मी
ॲक्च्युली स्पीकिंग डिजिटल मीडिया मध्ये माझं खूप कमी नॉलेज होतं. फॅशन डिझायनिंगमध्ये माझं खूप कमी नॉलेज आहे अजूनही. पण लोकं गोळा करणं हम्म, हे मला खूप आवडतं आणि ते मी करते आणि अजूनही करायचं आहे मला. हम्म. आणि त्याच्यासाठी पैसा दिला पाहिजे, ऑफकोर्स, खर्च केला पाहिजे. माझा ऑफकोर्स. बिझनेस छोटा आहे म्हणून चालणार नाही. चालणारच नाही. हम्म. तो छोटा आहे तर छोटाच राहायला पाहिजे का? त्याला मोठं करणं त्याच्यासाठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट ही लागतेच आणि ती नेहमी तुमच्यापुढे असलीच पाहिजे. याची छान एक स्टेप म्हणजे वेबसाईट डेव्हलपमेंट केली तुम्ही. येस. तर वेबसाईटवरनं आता कसं ट्रॅफिक आहे आणि पहिल्यांदा वेबसाईट कशी शोधायची तुझी ते पण आम्हाला सांग. काय नाव आहे वेबसाईटचं? तर विश्मीमध्ये स्टुडिओ सेटअप केल्यानंतर ना बऱ्याच जणांना सतत आम्हाला फोटोज पाठवायला लागायचे. तर वेबसाईट डेव्हलप करणं हे निर्णय घेतला. हम्म, पण वेबसाईट ही फक्त कॅटलॉग असली पाहिजे, म्हणजे तुला फक्त साड्या दाखवायच्यात लोकांना म्हणून ती वेबसाईट डेव्हलप केली गेली पाहिजे, की तुझ्या वेबसाईटमधून तुझं लिटरली त्याची इन्व्हेस्टमेंटचं रिटर्नही तुला भेटलं पाहिजे. हम्म, ह्या गोष्टीमध्ये आमचं चाललं होतं डिसिजन. तर म्हणलं नाही, वेबसाईटमधून हा बिझनेस जनरेट झालाच पाहिजे. हम्म, तर तेव्हा वेबसाईटला नुसतंच एक कॅटलॉग न बनवता आम्ही वेबसाईट ॲज अ स्टुडिओ, म्हणजे लिटरली हा आमचा तिसरा स्टुडिओ असेल वेबसाईट. तेवढीच लिटरली इन्व्हेस्टमेंट बघायला गेलं तर आत्ता नाही केली आहे तेवढी, पण जेवढी एक स्टोअर ओपन करतो तेवढीच इन्व्हेस्टमेंट एका वेबसाईटला असते. हम्म. कारण बनवणं वेबसाईट खूप सोपी गोष्ट आहे. त्याच्या मागची जी टीम डेव्हलप होते, तुम्हाला त्याचं स्टोअर करावं लागतं. माझा आता एक स्टोर रूम आहे ज्यामध्ये फक्त वेबसाईटचे पीसेस मी ठेवते. एक टीम डेव्हलप करणं ज्याच्यामध्ये सातत्याने कंटिन्युअसली शूट होतं, एडिट होतं, वेबसाईटवरती पोस्टिंग होतं, त्याचं एडिटिंग होतं, ते अपलोड होतं, त्याला प्रॉपरली त्याच्यामध्ये काय लिहिलं गेलं पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी होतात. बॅक एंड टीम खूप मजबूत असली पाहिजे वेबसाईटची. बनवलं आणि वेबसाईट ही तुमच्या दुकानासारखं आहे. जसं मी इन्फ्लुएन्सर कॅम्पेन करते माझ्या दुकानाला प्रमोट करणं, तसं वेबसाईटला प्रमोट करायला परफॉर्मन्स मार्केटिंग लागतं. बरं. आणि परफॉर्मन्स मार्केटिंगचा खर्च हा खूप मोठा असतो. लोकांना तुमच्या वेबसाईटपर्यंत पोहोचवण्याचं काम हे परफॉर्मन्स मार्केटिंग करतं आणि त्याची इन्व्हेस्टमेंट इज ह्यूज. ओके. तर ती सातत्याने तुम्हाला दर महिन्याला इन्व्हेस्ट करावीच लागते, जेणेकरून मग तुमचं वेबसाईट तुम्हाला रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट देतं. ओके, म्हणजे एक बिझनेस आहे, जरी तो आता छोट्याचा खूपच मोठा झालाय, पण त्याच्यामागे इतके सगळे मेहनत आहे, इतके सगळे टीम आहे ज्यांनी स्वतःचा वेळ देऊन हे आणि तू स्वतःचा पैसा लावून हे सगळं उभं केलेलं आहेस. येस. सो वेबसाईट पण चांगला ट्रॅफिक क्रिएट करायला सुरुवात सुरुवात झाली आहे. आणि आता ठाण्यात पण एक स्टुडिओ होतोय, Yes. दादरमध्ये पण होतोय. येस. हे जे स्केलअप झालंय, तुला काय वाटतं की हा जो आलेख आहे तुझा किती साड्यांपासून चालू झालाय आणि किती साड्यांपर्यंत पोहोचलाय? मला वाटतं सुरुवातीला आम्हाला एक्झिबिशन जेव्हा करायचो तेवढ्याच पुरती मर्यादित साड्या आम्ही ठेवायचो. म्हणजे 250-300 साड्या असायला पाहिजेत असं आमचं कॅल्क्युलेशन असायचं. ओके, आता एक एक्झिबिशन आहे तर 250-300 साड्या भरपूर होतील आणि तेच मग पुढे त्याच्यामध्येच राहिल्या असतील तर अजून त्याच्यामध्ये ॲड करून दुसऱ्या एक्झिबिशनला करू. आत्ता माझ्या स्टोर रूममध्ये दादरच्या दुकानात, ठाण्याच्या दुकानात असे मिळून माझ्याकडे म्हणजे नाही म्हणलं तरी क्वांटिटी वाईज बघायला गेलं तर 1,500 ते ऑलमोस्ट 1,500-2,000च्या रेंज सॉरी क्वांटिटीच्या साड्या आहेत, विच काउंट्स टू ऑलमोस्ट 1.5 CR. हो, आणि ते सुद्धा कसं आहे की पहिल्यांदा साध्या साड्या होत्या, आता हा आत्ता सगळा सेगमेंटच चेंज झालाय आपला. Yes. हँडलूम मध्येच काम येस करताय विष्णू. येस येस हँडक्राफ्टेड. हो, आणि कसं आहे शेवटी त्या स्टॉलचा लुक जेव्हा आम्ही बघतो एक्झिबिशन मध्ये, Yes. त्याचा लुकही एक डिफरंट येतो. येस. त्याच्याकडे ह्या ब्रँडकडे बघायची एक दृष्टीही कस्टमरची वेगळी बदललेली आहे. येस. सो हे सगळं छान तू डेव्हलप केलंयस, खूपच छान वाटतंय हे सगळं. पण मग आता ह्याचा तुला काय वाटतं की नुसतं तूच करून हे होणार आहे का? तुला काही रिसेलर्स हवेत का, किंवा त्याच्याविषयी काही विचार केलाय का? फ्रँचायझी काही तुला करून काही मोठं व्हायचंय का, ह्याचा काही विचार केलाय का? येस. ॲक्च्युली आम्हाला अजून आत्तापासूनच इन्क्वायरी येत आहेत की विश्मीची फ्रँचायझी आम्हाला मिळेल का. बरं. अगदी सांगलीमध्ये असणारे, कोल्हापूरमध्ये असणाऱ्या बायका मला फोन करून इन्क्वायरी करतात. पण तेव्हा आम्ही रेडी नव्हतो, अजूनही प्रॉपर रेडी नाही आहे. पण विश्मीचा विजन असा आहे की दादरमध्ये आलो आहे, ठाण्यामध्ये आलो आहे, पुढे जाऊन पुण्यामध्ये आमचा एक सेटअप होईल आणि मग आम्ही ओपन होऊ फ्रँचायझीसाठी. पण फ्रँचायझीजचे क्रायटेरियाज आमचे क्लिअर असणार आहे
की सस्टेनेबल फॅशनला घेऊन जे जागृत आहेत किंवा ज्यांना जागृत व्हायचं आहे अशा महिलांना किंवा पुरुषांना एकत्र करून मगच फ्रँचायझी ओपन करू, हा आमचा सेटअप असेल, जेणेकरून विश्मी प्रत्येक सिटीमध्ये पोचेल आणि ज्या बायका आहेत ज्यांना सस्टेनेबल फॅशन, सस्टेनेबल साड्या, पुढे जाऊन मे बी साड्यांचं अजून वेगळं काहीतरी होऊ शकतं, ते आत्ता तरी निर्णय नाही आहे, पण ते त्यांच्यापर्यंत इझिली आम्ही अवेलेबल करून देऊ शकतो. प्लस वेबसाईट तर आहेच. सगळ्या बाजूंनी खूप छान ग्रोथ आहे ही. मला एक अजून शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. जसं बनारसी किंवा ह्याच्यामध्ये की सगळ्यात लिनन आहे. आता जेव्हा शॉपमध्ये असतं तेव्हा किती प्रकारच्या साड्या असतात आणि म्हणजे का फक्त लिननच आहे? नाही 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 नाही, शॉपमध्ये आलीस तू तर एकतर नॅचरल फॅब्रिक पॉवरलूम पण आहे माझ्याकडे, पण नॅचरल फॅब्रिक प्लस हँडलूममध्ये बनारसी आहे, चंदेरी आहे, महेश्वरी आहे, सिल्क लिननमध्ये पैठणी आहे, जामदानी आहे. आत्ता जस्ट ही एक नवीन आम्ही कलाक्षेत्र नावाची साडी जी बिष्णुपूर या छोट्याशा पण ऐतिहासिक शहरामध्ये बनते. अगदी छोटं शहर आहे आणि तिकडे हे विणली जाते. काय अशी खासियत बिष्णुपूर याची? बिष्णुपूर या छोट्याशा ऐतिहासिक शहरामध्ये ही साडी बनली जाते. ह्याचं खासियत म्हणजे ही कतान सिल्कपासून बनते, अगदी लाईटवेट असते आणि अशा पल्लूमध्ये तुम्हाला छोटे मोर, हत्ती, पोपट जे तिकडच्या मंदिरांमधून इन्स्पायर झालेल्या कलाकृती आहेत त्या साड्यांवरती उतरतात. म्हणजे बुट्ट्या पण असतील किंवा मग आणि ड्युएल शेडमध्ये ही साडी बनते, नेहमी ड्युएल शेडमध्ये बनते. तर हे जी खासियत तीच आहे. अगदी सेंचुरी ओल्ड साडी आहे ही. कलाकृती ही सेंचुरी ओल्ड आहे. आता आम्हाला तर समजलं की सगळं फ्रँचायझी मॉडेल आहे किंवा वेबसाईटवरतून आहे, पण तरीसुद्धा आपली एक विजन असते की विश्मीला मला इतकं न्यायचं आहे. सो काय आहे आपले विजन? ऑनेस्टली विजन तर हेच आहे की फ्रँचायझी मॉडेल थ्रू विश्मी प्रत्येक सिटीमध्ये भारताच्या असली पाहिजे. जिथे जिथे हातमागाचे लवर्स आहेत तिथे तिथे आम्ही पोचलो पाहिजे. नुसतंच महाराष्ट्र नाही तर आउट ऑफ महाराष्ट्र नाही तर आउट ऑफ इंडिया. जेणेकरून आत्ता सध्या आमचे ऑलरेडी कस्टमर्स US, UK, ऑस्ट्रेलिया इथे आहेतच, जे कधी इंडियामध्ये आले की आमच्याकडे येऊन साडी घेतात किंवा मग तिथून विकत घेतात इकडच्या त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या रिलेटिव्हसाठी. पण हां, एक ग्लोबल प्रेझन्स साडीला घेऊन डेफिनेटली आवडेल आम्हाला करायला. आणि साडी म्हणजे नुसती साडी नाही तर नेसा, तुम्ही कशीही नेसा साडी, कॉन्टेम्पररी नेसा, टी शर्टवर नेसा, शर्टवर नेसा, कुठेही नेसा, पण साडी तुम्ही नेसा. शूज वरती पण साडी नेसलेली आहे, येस त्याच्याबद्दल येस सांग येस. ना. अगं यंगस्टर्सना जर तुला साडी नेसवायला पाहिजे असेल तर त्यांना सांगणार आहे का चापून चोपून नेसव? नाही, तू त्यांना सांगणार तू साडी नेसायची असेल तर तुझ्या पद्धतीने नेस. तर यंगस्टर्स कसे नेसतात साडी? ते आपल्या पद्धतीने नेसतात. महत्वाचं काय आहे, साडी हा ट्रेडिशन पुढे गेली पाहिजे. म्हणजे पुढच्या जनरेशननी साडीला कसं बघायचं ते त्यांच्या कम्फर्टच्या हिशोबाने त्यांनी डिसाईड केलं पाहिजे. भले ते टी शर्टवरती नेसतील, शर्टवरती नेसतील, शूज घालतील खाली किंवा साडीला वेगळ्या पॅटर्नमध्ये हे करतील, पण साडी ही ट्रेडिशन जपण्यासाठी आत्ताच्या जनरेशनला साडीला जर आवड निर्माण करायची असेल तर ती थोडी सोडून द्या. म्हणजे कॉन्टेम्पररी स्टाईलमध्ये त्यांना जशी नेसायची आहे तशी नेसून द्या, तरच ते टिकेल. तरच ते टिकेल. येस. चलो, मस्त वाटलं गप्पा मारून. विश्मीची खूप खूप प्रगती होऊ दे. थँक्यू सो मच. थँक्यू, तू इथे आलीस आणि सगळ्यांना छान माहिती दिलीस. थँक्यू. थँक्यू.